जॉबला जाताना रोडचं लागणारं ट्रॅफिक हा सीन आहे बाणेर रोडचा. या रोडला नेहमीच एवढी गर्दी असते, पण पुढं एक इलेक्ट्रिक गाडी जळाली होती, तर त्याच्यामुळं अजून जास्त ट्रॅफिक होती. मग खूप वेळ म्हणजे 2-2.5 तासापेक्षा जास्त ट्रॅफिक होतं, कारण की गाडीची बॅटरी आहेत त्या फुटत होत्या. त्याच्यामुळं आम्ही ट्रॅफिकमध्येच थांबलो होतो खूप वेळ. तिथं खूप वेळ झालं गाडी जळत होती आणि ट्रॅफिक एवढं झालं होतं की अग्निशामकची गाडी पण तिथं येऊ शकत नव्हती. तर त्याच्यानंतर मग ते अग्निशामकचे लोक आले, गाडी म्हणजे त्यांनी तिकडंच एका साईडला थांबवली होती आणि मग आग विझवण्यासाठी ते पुढे आले. त्यांनी आणि ज्यांची गाडी होती म्हणजे जी मुलगी ॲक्च्युली मुलगी ती कामाला चालली होती, तर तिची गाडी होती आणि नंतर तिच्या वडिलांना पण बोलवून घेतलं. ॲक्च्युली त्यांचे डोळे बघून म्हणजे खूप वाईट वाटलं, कारण तसं गाडी घेणं एवढं सोपं गोष्ट नाही, नवीन गाडी. आणि कोणती गाडी आता 1 लाखाच्या खाली भेटत नाही. 1 लाख कमवायला सर्वसामान्य लोकांना पण खूप टाईम जातो आणि ते कसं स्वप्न असतं की बाबा गाडी घेतली वगैरे. आणि ती गाडी एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये जळून पूर्ण खाक झाली, तिथं काहीच राहिलं नाही असं. आणि ते काकांकडे बघून पण वाईट वाटत होतं, कारण ते बघत होते फक्त गाडीने जळताना, कारण काहीच करू शकत नव्हतं, कोणीच काय करू शकत नव्हतं.
गाडीची बॅटरी एक मोठी मेन जी बॅटरी होती ती फुटली नव्हती, तिथं आग होती, मग ती कधी फुटेल ह्याची गॅरंटी नव्हती. आणि साईडला नदी असल्यामुळं ट्रॅफिक पोलिसांनी तिथे सांगितलं. नंतर ही गाडी पूर्ण भिजल्यानंतर JCBने साईडला वगैरे म्हणजे नाही का त्यांनी रोडच्या साईडला तिकडे पाणी नदीचं तिथं गाडी थांबवली.